प्रेक्षकांनो, वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. म्हणजे हळूहळू आपल्या शौर्य आणि ऊर्जाची केमिस्ट्री तर जुळतेच आहेत. पद्माच्या घरी जाताच ऊर्जाच्या वकिली बुद्धीमध्ये एक जबरदस्त आयडिया येते आणि एक महत्त्वाचा पुरावा ऊर्जाच्या हाती लागणार आहे. आता तो पुरावा नक्की आहे तरी काय? विक्रांतच्या बंगल्यापाशी जाताच तो पुरावा नक्की ऊर्जाला कसा मिळेल? आता ऊर्जाची एका व्यक्तीसोबत भेट होणार आहे. तो व्यक्ती कोण आहे आणि तो पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी ऊर्जाला कशी मदत करेल? हे सगळं पाहणार आहोत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. बंटी पद्मा दोघेही जेवणाचा आस्वाद लुटत असतात. बंटी ऊर्जाच्या आईचं इतकं तोंड भरून कौतुक करतो की ताई, तू ना ते साडीला फॉल वगैरे लावणं जे काम आहे ना ते सोडूनच दे आणि ऊर्जा ताईच्या आईकडून स्वयंपाक शिक आणि मग नंतर ना तू खानावळ टाक. बघ, मस्त चालेल तुझे खानावळ. आणि रोज इतकं स्वादिष्ट जेवण, काय सॉलिड जेवण बनवलंय काकूंनी. तेव्हा सर्वच जण हसतात आणि पद्मा त्याची थट्टा करत म्हणते की हो रे हो, आपण ना नक्की टाकूया खानावळ आणि माझा पहिला आणि कायमचा ग्राहक तूच असतील. तेव्हा सर्वजण इतके हसायला लागतात. ऊर्जाला एका गोष्टीचं समाधान असतं. पद्मा, इतक्या दिवसांनी तुला हसताना बघते, खरंच खूप बरं वाटलं आणि अगं नको काळजी करूस. त्यावर शौर्य म्हणतो, अगं ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे असताना तुला काळजी करायची गरजच काय आहे, नाही का? आता ऊर्जाच्या मनात प्रश्नांची खळबळ सुरू होते. शौर्यला ते विचारते की पण तू इथे अचानक कसा काय आला? आता शौर्य आणि पद्मा दोघांचीही बोलती बंद. अरे एरवी तर इतकी बडबड करत असतोस, मग मगाशी घरी आल्यानंतर काही बोलला नाहीस. तू काही लपवतोयस का माझ्यापासून? आता पद्मा काही बोलणार. शौर्य तिच्या प्रश्नाचं उत्तर देतो. अगं ते ऊर्जा, मी ते इथून पद्माच्या घरासमोरूनच चाललो होतो ना, मग म्हटलं भेटून जावं. बंटीचं लक्ष जातं ताटाकडे. तो विचारतो की ताई, अगं जेवण तर सगळं संपलं, मग तू कशी जेवणार? पद्मा हसतच म्हणते की तू जेवलास ना, तुझं पोट भरलं ना, मग माझं पण पोट भरलं. तेव्हा शौर्य मस्करी करतो. मी काय म्हणतो ऊर्जा, मी ना जेव्हा पद्मा खानावळ टाकेल ना, तेव्हा ना वकिली सोडून इथेच येऊन बसेल खानावळीत. ते काळे कपडे घालण्यापेक्षा मस्त ॲप्रॉन घालून वेगवेगळे पदार्थ बनवेल. काय म्हणतेस? आता सर्वच जण हसायला लागतात. पद्मा ताट ठेवण्यासाठी किचनमध्ये जाते. बंटी पाणी पितो, हात धुवून तसंच बाहेर निघून जातो आणि शौर्य किचनमध्ये जाऊन पद्माकडे प्यायला पाणी मागून घेतो. त्याच वेळेस ऊर्जाला एक जबरदस्त क्लू सापडतो, कारण पद्माच्या कपड्यांकडे तिचं लक्ष जातं. जेव्हा विक्रांतने तिच्यावरती अत्याचार केला होता तेव्हा तर कपडे फाटलेले होते आणि तीच एक महत्त्वाची गोष्ट, तोच एक महत्त्वाचा क्लू बरोबर ऊर्जाने आता हेरलेला असतो. शौर्याचं लक्ष जातं. तो विचारतो, काय गं, काय झालं? कसला विचार करतेस एवढा? तेव्हा ऊर्जा इतकी ताळ्या पेटलेली असते. ती म्हणते की अरे, विक्रांतचा नोकर सरळ सरळ खोटं बोलला. तो तो म्हणाला की पद्मा जशी घरी आली तशीच बाहेर निघून गेली. अरे पण मी स्वतः बघितलं होतं. पद्माचे कपडे फाटलेले होते, केस फिसकटलेले होते, अंगावर भरपूर सारे सुद्धा होते आणि तू इतकं खोटं कसं काय वागू शकतो? तेव्हा शौर्य तिला सांगतो की आपल्याला ते सिद्ध करावं लागेल. आता शौर्य विचारतो की अगं पण पुरावा कसा मिळवायचा? त्याच वेळेस ऊर्जाची बिरबली बुद्धी कामी येते आणि ती म्हणते की CCTV फुटेज, विक्रांतच्या घरचं CCTV फुटेज आपल्याला जर मिळालं तर त्यामध्ये स्पष्ट दिसेल की पद्मा आली कशी होती, ती कधी आली होती, तिच्यासोबत काय घडलं आणि बाहेर जाताना ती कशी होती. म्हणजे आपल्याकडे ठोस पुरावा राहील. आता शौर्य एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो की अगं पण बंगल्यातलं CCTV फुटेज डिलीट केलेलं असेल ना? तेव्हा ऊर्जा सांगते की हो, अरे पण बंगल्याबाहेरचं CCTV फुटेज डिलीट नसेल ना केलेलं. म्हणजे आपण कोर्टात त्या CCTV पुराव्याच्या आधारावरती हे सिद्ध करू शकतो की पद्मासोबत जे काही घडलंय तेही, आणि तो नोकर कोर्टात खोटं बोलत होता ते. इकडे पूर्वा मात्र जबरदस्त अडकले, कारण सर
हिशोब मागितल्याशिवाय जाणार नाही आहेत. तेव्हा पूर्वा एक कारण पुढे करते. ते काय झालं सर, माझी मुलगी वकील आहे. एक केस तिच्या हातात आली होती आणि ते सगळं करण्याच्या नादामध्ये माझ्याकडून हिशोब नाही झालाय. तर सर मी उद्या देते ना, असं थोडंसं चाचपडत घाबरल्यासारखे बोलते ती. पण सर मग सांगतात की उद्या उद्या नाही, उद्या तर साहेब येणार आहेत. त्यामुळे हिशोब सगळा क्लिअर मला आजच करावा लागेल ना. आता तिने उद्याचा दिवस मागितलेला असतो आणि सर काय ऐकायला तयार नाही आहेत. सर तिला विचारतात, अगं किती काम बाकी राहिलं असेल? एक 2-4 एंट्र्या तरी राहिले असतील ना? तेवढं काम कर, मी थांबतो तोपर्यंत. तरीही पूर्वा त्यांना तेथून घालवण्यासाठी पुन्हा कारण देते की सर नको, उगाचच घाई गडबडीत काहीतरी चूक व्हायची आणि गोंधळ होऊन बसेल. सर मला आजचा दिवस द्या, मी उद्या सगळा हिशोब क्लिअर करते. शेवटी साहेबांचा पूर्वावरती पूर्ण विश्वास असतो, म्हणूनच ते तिला एक संधी देतात. ते सांगतात की ठीक आहे, साहेब येण्यापूर्वीच मला तो सगळा हिशोब क्लिअर करून खाते बुक वगैरे आणून दे. तेव्हा पूर्वा शब्द देते. आता पूर्वा कुठेतरी हरवलेली असते. साहेब तिला विचारतात की काही अडचण आहे का? हे बघ तू मला सांग, मी मदत करेन तुला, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तेव्हा पूर्वा आता कसं सांगणार ना की हिशोबात घोळ तिच्यामुळेही येऊ शकतो. ती नाही, काहीही गडबड गोंधळ नाही आहे, अडचण नाही आहे असं सांगून ती त्यांना तेथून पाठवून देते. आता पूर्वाच्या हातून जी मोठी चूक झाली आहे ती काहीही करून भरून तर काढावी लागणारच आहे. आणि म्हणूनच पूर्वाला एक डोक्यात कल्पना येते. पण कोणामुळे? तर शेजारच्या काकूमुळे. त्या येतात आणि पूर्वाच्या हातात पैसे टेकतात. ती विचारते की पैसे? तेव्हा काकू सांगतात की हो, अगं माझ्या घरात ना खूप सारी जुनी पितळेची भांडी होती आणि हल्ली कोण पितळेची भांडी वापरतं? नाहीतर ती घरात असेच ठेवून पडून पण होती. मग तो शेजारचा आपल्या त्या नाकेवाला आहे ना, त्याच्याकडे जाऊन ती भांडी विकली. चांगले 2,000 रुपये मिळाले मला. अगं भांड्यांपासून ते भंगार गाड्यांपर्यंत सगळं काही विकत घेत होतो आणि मला 1,00,000 रुपये जमवायचे आहेत. त्यामुळे थोडे थोडे पैसे पण जमवणं साठवणं गरजेचं आहे ना. पूर्वा, अगं कुठं लक्ष आहे? माझे पैसे खात्यात जमा करशील ना, तेव्हा ती होकार देते. फक्त हुंकारा आणि त्या काकू निघून जातात. पूर्वाचे हातही दगडाखाली अडकले आहेत. तिचं लक्ष जातं ते समोरच्या स्कूटीकडे. ऊर्जाच्या बाबांची स्कूटी, त्यांची शेवटची आठवण. आणि मनातच ती ऊर्जाची माफी मागते. शौर्य ऊर्जा दोघेही पद्माच्या घरून निघालेलेच असतात. शौर्य तिला प्रश्न विचारतो, म्हणजे खोदून माहिती काढण्याचा प्रयत्न करतो की ऊर्जा, अगं जेव्हा तू ॲफिडेव्हिट द्यायला आली होतीस तेव्हा तुझा चेहरा फार उतरलेला होता, उदास होता. नक्की काय झालं होतं? तेव्हा ऊर्जा कारण सांगते की काही नाही, रात्री खूप जास्त जागरण झालं होतं ना त्यामुळे. शौर्य विचारतो की नक्की? फक्त एवढंच कारण आहे, दुसरं काही नाही आहे ना? ऊर्जा म्हणते की दुसरं काय असणार? मनातच शौर्य नाराजी व्यक्त करतो की ऊर्जा, मला सगळं कळतंय, तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. ऊर्जाला जणू काही मनातलं ऐकू येत असल्यासारखं ती विचारते, काही बोललास का तू? तो म्हणतो की कुठे काय, काही नाही. समोरून आता ऊर्जा ही प्रश्न विचारते, तू पद्माच्या घरी मदत करायला गेला होतास की नक्की दुसरंच काही कारण आहे? तो म्हणतो की काहीच नाही आहे. मनात तो आता वेगळंच बोलतो. तेव्हा ऊर्जा विचारते की काही म्हणालास का? जणू काही या दोघांना एकमेकांच्या मनातलं कळतं की काय, असेच एकमेकांसोबत वागतात हे. आता दोघेही चालता चालता एकमेकांबद्दलच विचार करत असतात. शौर्य मनातच ऊर्जाचं कौतुक करतो की तू खूप गोड मुलगी आहेस. आजच्या काळात इतकं स्वच्छ आणि निर्मळ मन कोणाचंच नसतं अगं. तेव्हा शौर्यबद्दल पण नेमकं तोच विचार ऊर्जा करते. शौर्य, खरं तर तू खूप चांगला मुलगा आहेस. इतकं स्वच्छ निर्मळ मन क्वचितच कोणाचं तरी असतं. दोघे एकमेकांकडे वळतात आणि एकमेकांना हाक मारतात. दोघेही आता मोठमोठ्याने हसायला लागतात. दोघेही विचारतात की तुला काय म्हणायचं आहे? पण इतक्यातच ऊर्जाला फोन येतो. ऊर्जा सांगते की इन्स्पेक्टर हुडबुट्टेचा फोन आहे.
शौर्य तिला पटकन फोन रिसीव करायला सांगतो. फोन ती उचलते, इतकी खुश असते. फोन ठेवताच ती आनंदाची बातमी देते की शौर्य, या केसमध्ये आपल्याला खूप मोठी लीड मिळाली आहे. शौर्य ऊर्जाचा हात हातात घेऊन तिला विश्वासाने सांगतो की माझा पूर्ण विश्वास आहे, ही केस नक्कीच तू जिंकशील. ऊर्जा त्याच्या हातावर हात ठेवत म्हणते की खरंच? म्हणजे प्रेक्षकांनो, हळूहळू या दोघांची केमिस्ट्री जुळते म्हणायचं. पण आता घरी आल्यानंतर ऊर्जाला जबरदस्त धक्का बसणार आहे. आता चाळीत वेगळाच तमाशा सुरू झालेला असतो. रोजचंच ठरलेलं. काका दारू पिऊन येतात, मग तर फार वैतागून जातो. दळवी काकू येते आणि त्या काकाला जबरदस्त झापते. याचं ना रोजचंच झालंय. याच्यामुळे ना आपल्या झोपेचं खोबरंही होतं आणि मुलांच्या अभ्यासाचे वांदेही होतात. फाटलेल्या स्पीकरसारखा आवाज आहे याचा. आता तो दारू पिलेला असतो. तो म्हणतो की वाळवी काकू, दळवी काकू, आता तुम्ही तुमचं तोंड झाकू. माझ्या नील्याला जर कळलं ना की तुम्ही माझ्याशी नडताय, इथं येऊन ना तुम्हाला चांगला फोडेल तो. त्यांचा आरडाओरडा तर चाललेला असतोच. इतक्यात ऊर्जाची एंट्री होते. ती दळवी काकूला विचारत असते की नक्की काय झालंय, पण इतक्यात समोर लक्ष जातं आणि ती फार हादरूनच जाते. इथे माझ्या बाबांची स्कूटी होती, ती कुठे गेली? तेव्हा दळवी काकू आणि मंग्या शॉक होतात. हे बाय माझे, अगं आत्ता माझं लक्ष गेलं, मला पण काय माहीत नाही. आता तो पेलेला जो काका आहे तो म्हणतो की झाली, भंगार एकदाचं गेलं म्हणायचं. आता त्याचा 7-12 करावा लागेल. जागा रिकामी झाली. बिचारी ऊर्जा इतकी शॉक झालेली असते. ती जीव तोडून विचारते की हे बघा जाधव काका, प्लीज तुम्ही मला सांगा की इथली स्कूटर कुठे गेली आहे. तेव्हा दळवी काकू खेकसते, अगं याला 10 मिनिटापूर्वी काय बोललाय तो आठवत नाही आणि ह्याला स्कूटर कुठे ते कसं कळणार. तेव्हा ती विनवण्या करते की हे बघा, पर्मनंट एरिया आहे, माहिती आहे मला. इथे असं भंगार वगैरे ठेवलेलं चालत नाही. पण माझ्या बाबांची स्कूटर होती ती. जाधव काका, ती नेहमीच तुम्हाला खटकायची. पण प्लीज मला सांगा, तुम्ही कुठे ठेवली आहे का? इतकी तळमळीने विचारत असते की हे बघा, मला माहिती आहे तुम्हीच ती स्कूटर कुठेतरी ठेवले, प्लीज मला सांगा. दळवी काकू ही आता जाधव काकांवरतीच आरोप करते, कारण तो सतत दारू ढोसूनच पडलेला असतो. ती म्हणते की अगं यानेच नक्की काहीतरी कांड केलेले दिसते, कारण याने मागच्या वेळेस चाळीतलं सगळं भंगार विकलं होतं. मंग्याही सांगतो की माझी सायकल पण विकली होती. आता जाधव काका सांगतात की 1 मिनिट, मी जेव्हा पेलेला असतो ना तेव्हा जास्त शुद्धीत असतो, मी हात लावला नाही आहे तुझ्या गाडीला. तेव्हा रडतच ऊर्जा विनवण्या करायला लागते की हे बघा जाधव काका, प्लीज मला सांगा, माझ्या बाबांची शेवटची आठवण होती ती, नक्कीच तुम्ही कुठेतरी ठेवली असेल. इतक्यात पूर्वाच तिथे येते. ऊर्जा पूर्वाला सांगते की आई अगं, जाधव काकांना बाबांचे स्कूटर नेहमी खुपायचे, त्यांना विचार ना त्यांनी कुठे ठेवली. आता जे केले ते पूर्वानेच केले. म्हणूनच ते ऊर्जाला आत घेऊन जाते, तेही जबरदस्ती. मंग्या जाधव काकाची कॉलर पकडून विचारतो की टँगो पंच, खरं खरं सांगा, काय केलंय त्या तो स्कूटरचं. इकडे पूर्वा जबरदस्ती ऊर्जाला घरात तर घेऊन येते. ऊर्जा इतकी चवताळते, आई अगं तू दरवाजा का बंद करतेस? तुला माहिती आहे ना त्या जाधव काकाला बाबांची स्कूटी नेहमी खटकली आहे, डोळ्यात खुपायची. नक्कीच त्याने काहीतरी केलं असेल, त्यांनीच हात लावलाय. तेव्हा पूर्वा स्वतःची चूक मान्य करते, हात त्यांनी लावलेला नाही आहे, मी लावलाय. ऊर्जा शांत होऊन जाते. ऊर्जा विचारते की आई तू हात लावलायस म्हणजे? तेव्हा पूर्वा सांगून टाकते की ती स्कूटर मी विकली आहे. आणि क्षणासाठी ऊर्जाला विश्वासच बसत नाही. पूर्वाला आपल्या बाजूने वळवून ती विचारते की आई खरं सांग बरं मला, तू माझ्यासोबत मस्करी करतेस ना? तू स्कूटी नाही विकली आहेस. अगं माझा त्या स्कूटरवरती जितका जीव होता तितकाच जीव तुझाही होता की नाही? ए बघ, माझ्याशी खोटं बोलू नकोस, तू विकली नाही आहेस ना? पूर्वा शर्मेने मान खाली घालून सांगून टाकते पुन्हा की नाही, खरंच मी ती स्कूटर विकली आहे. आणि
एखादा विजेचा झटका जसा लागावा तसं ऊर्जा तिच्यापासून दूर सरकते आणि सुन्न होऊन जाते. आता ऊर्जाला धक्का बसणं साहजिक आहे आणि पूर्वा ऊर्जाला त्या अवस्थेत पाहून खरंच कोलमडूनही गेली. पण तिचेही हात दगडाखाली अडकले होते. पर्याय दुसरा काही शिल्लक नव्हताच आणि एका रात्रीत इतके पैसे उभे करणंही हाताबाहेर होतं ना. ऊर्जा पुन्हा एकदा विचारते की आई, तू बाबांची स्कूटर विकलीस कशासाठी? का असं केलंस? नंतर तिच्याच लक्षात येतं. ती विचारते की आई, तू पैशांसाठी बाबांची स्कूटर विकली आहेस? आणि तेव्हा पूर्वा पुन्हा तोंड फिरवते. ऊर्जा इतकी धाय मोकलून रडायला लागते की आई, अगं तुला माहिती होतं ना की माझ्यासाठी ती स्कूटर म्हणजे बाबांचा स्पर्श, बाबांची शेवटची आठवण, ते माझ्या सोबत असल्याचं खूण आणि बाबांचं अस्तित्व होतं अगं. आई अगं, आपल्याकडे 4 दिवस होते ना, मी काहीही केलं असतं अगं. त्या 4 दिवसांमध्ये मर काम केलं असतं. कसेही करून ते पैसे मी उभे केले असते आणि तू बाबांची स्कूटर विकलीस काय गरज होती? तिचं रडणं काही थांबता थांबत नसतं. ऊर्जाला असा काही मोठा धक्का बसला त्या गोष्टीचा की तिथेच कोलमडून जाते आणि पुन्हा धाय मोकलून रडायला लागते. पूर्वाला कळता कळत नसतं की तिची समजूत घालायची तरी कशी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता ऊर्जा रागावलेली आणि तिने पूर्वाची अबोला धरलेला असतो. पण खरं कारण माहितीच नाही आहे. पूर्वाच्या बाबतीत मोठा गैरसमज झाला आहे. पूर्वा तिच्यासाठी चहा घेऊन येते. ऊर्जा काही बोलायला तयारच नाही आहे. तोंडातून चकार शब्दही तिच्या फुटत नाही. 2-3 वेळा ती विचारते की ऊर्जा, चहा घेतेस का? ती तशीच पुढे निघून जाणार. पूर्वा शेवटी तिची समजूत घालतेच. हे बघ मनू, तुला काहीही माहीत नाही आहे. तुझा खूप मोठा गैरसमज झाला आहे माझ्या बाबतीत. शेवटी त्यामागचं खरं कारणही सांगते की तू पद्माकडे गेल्यानंतर काळपांडे सर आले होते आणि ऑफिसच्या एका बाईने काहीतरी घोळ घालून ठेवला आहे. म्हणून अचानकच आज ऑडिट बसणार आहे. त्यात जर मी वेळेत पैसे त्यात जमा केले नसते तर मीही असाच घोळ घातला असं माझ्यावरतीही आरोप लागले असते. ऊर्जा पुन्हा विचारते की म्हणून तू बाबांची स्कूटर विकलीस? इतका त्रास होतो तिला हे बोलताना. तेव्हा पूर्वाही तिला विचारते की म्हणू, तुझे बाबा कोणी नाही आहेत का माझे? अगं ती स्कूटर तिथून हलवायची नाही म्हणून जाधव काकांशी तू 2 वेळा भांडलीस. अगं पण मी 10 वेळा भांडले. अगं काही कारण असल्याशिवाय मी असं काही करेन का म्हणू? तेव्हा ऊर्जा तरीही रागात विचारते, काहीही कारण असतं ना आई, तू बाबांची स्कूटर विकायला नको होती अगं. हे बघ, घरच्या कटकटी, रोजच्या तडजोडी, कर्जाचा डोंगर आहे आपल्यावरती, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आपण एकही गोष्ट एकमेकींपासून लपवत नाही. आणि स्कूटर विकण्यापूर्वी तुला एकदाही मला विचारावंसं नाही वाटलं? ऊर्जाचं बोलणं ऐकून पूर्वाच्या काळजात जर होतं. तरीही ती समजूत घालते. हे बघ मनू, तुला जर विचारलं असतं तर तू हे करू दिलं असतंस का? आणि जे केलं ते मी तुझ्याचसाठी केलं. हे बघ, इतकी मोठी वकील आहेस तू, गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करतेस आणि जर तुझ्याच आईवरती तुझ्या आईने गोळ घातला, पैशांची अफरातफर केली असे आरोप लागले तर तुझीही बदनामी झाली असते अगं. आणि तेच मला नको होतं. तुला लोकांनी एक केस तरी दिली असती का म्हणू, ज्या वकिलाची आई असे घोळ घालून ठेवते तिला कोण समजून घेईल? हे बघ, तुझ्यासाठी मी माझ्या काळजावर दगड ठेवून ती स्कूटर विकली. तरीही ऊर्जा पूर्वाला गृहीतच धरते. आई अगं, तरीही तू बाबांची स्कूटर विकली आहेस. पूर्वा समजावते की प्रश्न 12-13 हजारांचा होता. तेव्हा ऊर्जा म्हणते की अगं, प्रश्न फक्त 12-13 हजारांचाच होता ना, 12-13 लाखांचा नव्हता. काहीही केलं असतं आपण. पर्सनल लोन काढलं असतं, कुणाकडून तर उसने घेतले असते, वेळेवर परतही केले असते. पण तू हे करायला नको होतंस. तेव्हाच पूर्वा तिला विचारते की तुझे बाबा गेल्यानंतर पुढे काय करू शकले मी? ऊर्जा सांगते की पण
बाबांची शेवटची आठवण होती ती. ती जपायला हवी होती अगं. आता पूर्वा एक असं वाक्य बोलून जाते की ते ऊर्जाच्या मनाला भिडतं. ऊर्जा, गेलेल्या माणसाच्या आठवणी जपाव्या, पण जिवंत माणसांवरती कधी उदार होऊ नये. पूर्वा फक्त एकच विनंती करते की हे बघ ऊर्जा, प्लीज तुझ्या आईला तूच समजून घे आता. पण आता ऊर्जा नक्कीच समजूनच घेईल. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग संपतोय, पण पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. अचानकच ऊर्जा हुडबुट्टेला भेटायला जाते, तेही शौर्यला सांगून. आणि हर्षवर्धन इतका भडकतो घरच्यांवरती. विजयाला तो ताकीद देतो की घरी आल्यानंतर तुमचे वाद तुमच्यातच ठेवायचे, मला शांतता हवी. पद्मा ऊर्जाला घेऊन विक्रांतच्या बंगल्याभोवती जाते आणि ती कुठून कशी बाहेर पडली होती आणि कोणत्या दिशेला पळाली होती जीव वाचवायला ते सगळं सांगते. ऊर्जा चौफेर चेक करते की आजूबाजूला कुठे कॅमेरा आहे का, आणि त्यांना एका बंगल्याला कॅमेरा दिसतो. आता CCTV फुटेज मिळवायला त्या बंगल्यात शिरणार तर वॉचमॅन अडवतो. तिथेच आहेत कर्नल साहेब. कर्नल म्हटलं तर आता नक्कीच सत्याच्या बाजूने लढेल तो. पण ऊर्जासाठी तो भक्कम जो पुरावा आहे तो स्वतःहून कर्नल देईल का? आणि त्या पुराव्यांच्या आधारावर ऊर्जा भर कोर्टात हर्षवर्धनवरती पलटवार कसा करेल, पाहणं मनोरंजकच ठरेल. आणि तेच पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा, कारण तुम्हाला इथे फक्त खरे भाग पाहायला मिळतात.